माझी मुलाखत घेण्यासाठी आपण माझ्यापर्यंत पोहोचलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आपण बोलू नगरपालिका निवडणूक आला आहे तर आपण काम केलं इतके दिवस आपण लढत असताना आपण कधी लोकसभेचा विचार केला यंदा लोकसभेचा कसा आहे? पूर्वी आमच्या उदयाचा काळ होता. तरुण वयामध्ये आम्ही सामाजिक चळवळीला सुरुवात केली होती आणि ही चळवळ कॉलेज जीवनामध्ये सुरू असताना सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी असली पाहिजे अशा पद्धतीची गरज त्यावेळेस वाटू लागली आणि कार्यकर्त्यांची समाजाची इच्छा होती की हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नगरपालिकेची निवडणूक लढली पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहातून त्यावेळेस आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्याच्यानंतर सतत 6 वेळा ही नगर परिषदेची निवडणूक मी लढलो. त्यामध्ये पवार साहेबांशी अजितदादांशी काही मतभेद झाले आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये फ्रॅक्शन झालं. मी बाजूला गेलो आणि मग इंडिपेंडंट अशी निवडणूक त्या काळामध्ये आम्ही लढलो. थेट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सहभाग घेतला होता. विकास आघाडीची स्थापना केली होती. त्यावेळेस 7-8 नगरसेवक लोकांनी आम्हाला निवडून दिले होते. तर विशेष बाब अशी की त्या बारामतीच्या निवडणुका म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होतो. परंतु आम्ही असताना दलित समाजाचे, बहुजन समाजाचे, चळवळीतले गरीब कार्यकर्ते असल्यामुळं चळवळ खूप जोरामध्ये होती, परंतु पैशाची अडचण आम्हा सर्वांना होती. त्यामुळे आम्ही पैसे काय वाटू शकत नव्हतो. पहिली निवडणूक माझी 1,000 रुपयामध्ये खर्च करून मी पहिल्यांदा निवडून आलो आणि 1,000 रुपयाचा खर्च सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनीच केलेला होता. थेट नगर निवडणुकीमध्ये 3,000च्या फरकाने आमचं नगराध्यक्ष पदाचं सीट पडलं होतं. त्यावेळेस पवार साहेब, अजित दादा हे तळ ठोकून होते बारामतीमध्ये आणि प्रचंड पैशाचा वापर करण्यात आला आमच्या विरोधामध्ये. मला 3 ठिकाणी पोलिंग एजंट मिळाले नाहीत आणि त्यामुळे त्या ठिकाणी बोगस वोटिंग झाल्यामुळं आमचं सीट हरलं. 3,000 मताच्या फरकाने आम्ही पराभूत झालो. परंतु त्यावेळी वर्तमानपत्रांनी त्याची खूप मोठी दखल घेतली आणि बऱ्याच पेपरमध्ये मला अर्ध पान छापून आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की पवार साहेब मंत्री होते, अजितदादा मंत्री होते, त्यांच्याकडे मंत्रिमंडळ होतं, पैशाची यंत्रणा होती, कार्यकर्त्यांचा संच होता. मी नुकताच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेलो होतो आणि राष्ट्रवादीच्या नेत्याला चॅलेंज दिलेलं होतं. एकाकी होतो, आज जसा एकाकी आहे तसा त्यावेळी पण होतो. पण तरी सुद्धा लोकांनी 7 ते 8 नगरसेवक निवडून देणं किंवा हे थेट नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तळ ठोकून पवार साहेब दादा असताना सुद्धा 3,000च्या मताच्या फरकाने आमचं सीट पडणं, याचं फार मोठ्या प्रमाणावर कौतुक झालेलं होतं. नगरपालिकेच्या इलेक्शन जे आहेत, या इलेक्शन नगरपालिकेच्या पातळीपुरत्याच त्या काळामध्ये लढल्या गेल्या. याचं कारण असं की आमच्या डोक्यामध्ये त्यावेळेस फार मोठं विजन नव्हतं. पवार साहेब दादा यांच्या पलीकडे आम्ही काय जास्त विचार करत नव्हतो. परंतु कालांतराने जसजसं काळ बदलत गेला, वय वाढत गेलं, मॅच्युरिटी वाढत गेली. पवार साहेबांना दादांना सोडल्यानंतर विविध पक्षाच्या लोकांनी संपर्क केला आणि मग त्या लोकांनी राज्याच्या लेवलला असणारी पदं मला दिली. राज्यामध्ये फिरण्याचा योग आला. माझ्या मताने भाजप मुंडे साहेबांच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं माझे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरे लावले होते आणि त्यावेळी त्या दौऱ्यामध्ये मी 4 आमदार निवडून आणलेले होते. आता तुम्ही म्हणाले 4 आमदार कसे निवडून आणले? याचं कारण असं की काही मतदारसंघामध्ये 2,500 ते 5,000 अशा फरकाचं मतदान
हे भारतीय जनता पार्टीला कव्हर होत नसायचं. परंतु ज्यावेळेस माझ्या सभा झाल्या, त्या सभा झाल्यानंतर आमचे जे लोक आहेत, दलित मुवमेंट मधले लोक, ते स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचार करायला जायचे. त्यांच्याकडून झेंडे, गाड्या, प्रचार साहित्य मागून घ्यायचे, त्यांच्या प्रचाराला लागायचे. आणि त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ही जी दरी जी त्यांना सांधता येत नव्हती सांधली गेली. आणि अशा पद्धतीने 4 आमदार त्या काळामध्ये निवडून आणले गेले. माझं भारतीय जनता पार्टीमध्ये कौतुक झालं. आणि आपल्याला लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला पवारांनी आपली ओळख होऊ दिली नाही. पवारांनी किती मोठा माणूस असला तरी त्याचा आवाका त्यांच्या लक्षात आला तरी सुद्धा तो त्याचा आवाका त्याला दर्शवून देत नाहीत. तो किती मोठा असला तरी तो छोटाच आहे अशा पद्धतीचा त्याच्या मानसिकतेवर, म्हणजे त्या पद्धतीची मानसिकता त्याची करून ठेवतात. आणि माणूस बाहेर पडायला तयार होत नाही, त्याची ओळख त्याला निर्माण होऊ देत नाही. मग त्याची स्वतःची ओळख पुसण्याचं काम पवार नेहमी करतात. किती मोठा माणूस त्यांच्याजवळ असला ते बाटलीच्या कुपीत घालून ते खिशात ठेवतात. मी पवारांपासून बाजूला गेलो, माझ्या लक्षात आलं की आपला आवाका काय आहे. आपण विनाकारण नगर परिषद मध्ये अडकून पडलो. परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2 वेळा माझा पराभव झाला. ईव्हीएम वर सध्या सगळीकडे वादळ उठले. सुप्रीम कोर्टाने त्या संबंधी डिसिजन दिलं, निर्णय दिलाय. लोकांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये मताची हेरफेर होती, घोटाळा होतो. ईव्हीएमचा पहिला बळी जो असेल तर महाराष्ट्रातला, देशातला पहिला बळी मी आहे. कारण ईव्हीएमचा वापर झाल्यापासून माझ्या पराभवाला सुरुवात झाली. हे उघड सत्य आहे. बॅलेट पेपर जोपर्यंत निवडणूक झाले त्यावेळेपर्यंत मी कधी हारलो नाही. परंतु जसजसे हे ईव्हीएम आलं त्याच्यानंतर माझ्या पराभवाचं सत्र सुरू झालं. 2 वेळा मी पराभूत झालो. लोकांच्या ह्याच्यामध्ये चूक नव्हती, परंतु फ्रस्ट्रेशन थोडस माणसाला येतं की आपण आयुष्यभर लोकांची चळवळ केली, सेवा केली, पवारांची सेवा केली आणि आपलं राजकीय करिअर नष्ट करण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे. लोकांनी पण ज्या पद्धतीने, आपण काय चूक केलेली नाही, आपण काम केलेलं आहे आपल्या परीने. जो काय विकास झाला, आंबेडकर पुतळा असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेडियमचं नाव असेल, त्या ठिकाणी मल्टीपर्पज हॉल असेल, व्यायामशाळा असतील, समाज मंदिरे असतील, बुद्ध मंदिरे असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, या सगळ्या गोष्टी आपण 4 कोटीचं बजेट असताना नगरपालिकेचं त्या काळामध्ये मी एवढा विकास केला. पण फक्त बारामती पुरतच मी काम नाही केलं, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलंय. मुस्लिम समाजासाठी बरंच काम माझ्याकडून झालेलं आहे. मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक मी निवडून आणून दाखवला लोकांना की ज्या मुस्लिम समाजाकडे थोड्याशा जातीवादी दृष्टिकोनातून पवार बघतात नेहमी, तर ह्या सगळ्यांना दाखवण्यासाठी मी मुस्लिम समाजाचा कॅन्डिडेट निवडून आणला होता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब, चांदशिवलीचा जो उरूस चालू आहे, त्या चांदशिवलीच्या उरुसाला सगळे जाती धर्माचे लोक येतात. म्हणजे हे ग्रामदैवत असल्यासारखं चांदशिवली दर्गा आहे. आप्पासाहेब पवार मार्ग, आपल्या त्या नदीमध्ये भराव टाकून त्या किल्ल्याच्या शेजारून काढलेला आप्पासाहेब पवार मार्ग, त्याचा दुसरा टप्पा करायचं. गाडदेव सदाशिव सातव नगराध्यक्ष असताना त्या काळामध्ये मी नगरपालिकेत होतो, विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. तर त्यावेळेस आप्पासाहेब पवार मार्गाचा दुसरा टप्पा नदीतून करायचा प्लॅन नगर परिषदेने आखला होता, त्याला आमचा विरोध होता. त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी घडत होती की एक स्मशानभूमीत त्यामुळे नष्ट होणार होती त्या आप्पासाहेब पवार मार्गामुळे. आणि दुसरं गंडांतर येतो चांदशिवली दर्ग्यावर. तो दर्गा सुद्धा पाडण्याचं काम, म्हणजे त्या पद्धतीचं प्लॅनिंग या लोकांनी सगळ्यांनी आखलेलं होतं. आणि त्या काळामध्ये मी दर्गा पाडण्याला विरोध केला. मुस्लिम समाजाने विरोध केला होता, पण त्यांना काही त्याची डाळ शिजली नाही. परंतु ज्यावेळेस मी उभा राहिलो त्यावेळेस तो आप्पासाहेब पवार मार्ग जो त्यांनी प्रस्तावित केलेला होता, प्लॅन केलेला होता, तो मी होऊ दिला नाही. त्यामुळं चांदशिवली दर्गा वाचला. त्याच्या समोरच एक मुस्लिम समाजी स्मशानभूमी आहे, त्याला संरक्षक भिंत नव्हती, त्याच्यामुळं कुठली जनावरं त्या ह्याच्यामध्ये स्मशानभूमी जायची, तर त्यालाही मी त्यावेळेस संरक्षण भिंत बांधली. त्याच्यानंतर मुस्लिम समाजासाठी समाज उपयोगी मल्टीपर्पज हॉल त्या काळामध्ये मी मंजूर केला. दुर्दैवाने त्याच्यानंतर मी निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचा फॉलो करायचा राहून गेला. परंतु तो ठराव मी पास केलेला होता. अनेक महापुरुषांचे पुतळे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, या सर्व महापुरुषांचे पुतळे बसावेत
अशा पद्धतीचा ठराव पण मी पास केलेला होता. मुस्लिम समाजासाठी तुम्हाला सांगताना मुस्लिम समाजावर ज्या वेळेस काय अन्याय झाले, अंजुमनचा एक विषय होता. उर्दू शाळा होती ती पवार साहेबांनी पाडली होती. त्याच्याऐवजी त्यांना जुन्या मंडईमध्ये अंजुमनसाठी एक पत्र्याचं शेड, छोटीशी खोली होती, त्याच्यामध्ये त्यांना जागा दिली होती. अंजुमन इस्लामचे नियम, एक स्पेसिफिक नियम असतात. त्या अंजुमनमध्ये महिलांचा शिरकाव तसा प्रतिबंधित असतो. परंतु सकाळी महिला मंडळ आणि संध्याकाळी अंजुमन अशा पद्धतीचं ते सगळं वातावरण होतं. आणि मुस्लिम समाजाला नको होतं. मुस्लिम समाजाने अनेक वेळा आवाज उठवला, पण तो ऐकला गेला नाही. मग मी सगळे मुस्लिम समाजाची अंजुमन जिथं भरवतो त्या हॉलमध्ये मिटिंग घेतली आणि मी त्याचं नेतृत्व करणार आहे आणि हा प्रश्न आपण मांडणार आहे मोर्चाच्या वतीनं आणि नगरपालिकेत मी हा प्रश्न मांडणार आहे, असं सगळं त्या ठिकाणी चर्चा झाली. संबंधित त्या ठिकाणी आलेले सगळेच लोक काय समाजाभिमुख नसतात, काय काय त्यांचे हेर पण असतात. त्यांनी त्यांना खबर दिली आणि नगरपालिकेमध्ये हा अंजुमनचा ठराव, त्या प्रश्नाकडे मी लक्ष वेधलं आणि त्याच्यानंतर अंजुमनसाठी मंडईमधली जे गाळे असतात ती जागा त्यांना उपलब्ध करून दिली. म्हणजे अशा पद्धतीने मुस्लिम समाजासाठी काम केलं. तिसरा विषय असा की ते उजनीचं पाण्याचे संबंध तुम्हाला सांगतो. उजनीचं पाणी नेहमी म्हणतात की पवार साहेबांना 20 वर्षाचं दूरदृष्टी असते आणि त्या दूरदृष्टीने त्यांनी पाणी आणलेलं होतं. लाखो रुपये, करोडो रुपये त्यामध्ये खर्च केलेले होते. नगरपालिकेमध्ये त्या पाण्याला आम्ही विरोध केला. पवार साहेब संरक्षण मंत्री, कृषी मंत्री असताना या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी केला आणि त्यावेळेस मी त्यांना त्यांच्या हाताच्या अंतरावर आंदोलन केलं पवार साहेबांच्या समोर आणि उजनीच्या पाण्याला विरोध केला आणि हा विरोध बघून उजनीचं पाणी बंद झालं. तर उजनीच्या पाण्याच्या संबंधी तुम्ही कदाचित पिला असाल नसाल, काय लोकांना आठवत असेल की उजनीचं जे पाणी आहे त्याच्यामुळे पाण्याचा वास यायचा, त्याचा निळा, पिवळसर, हिरवट असा कलर असायचा, दुर्गंधी यायची त्याची. ते पाणी पिल्यानंतर पोटात ढवळल्यासारखं व्हायचं, पोट जड राहायचं, मळमळ व्हायची, भूक लागत नसायची. अशा प्रकार त्यावेळेस त्या पाण्यामुळे होत होते. आणि हे पाणी जर सातत्याने आपण पिलो असतो तर कदाचित नागरिकांची प्रकृती बिघडली असते, अनेक असाध्य रोग झाले असते. हे सगळं पाणी जे आहे हे पाणी करोडो रुपये खर्च करून पवारांनी आपले माथे मारलेलं होतं. ही योजना मी बंद केली. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत की मी चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करून पण जर लोकांनी मला पाडलं असेल तर थोडंफार फ्रस्ट्रेशन येणारच आहे. त्यामुळं 15-20 वर्ष मी थोडासा नगरपालिकेच्या निवडणुकीपासून बाजूला राहिलो. परंतु माझी सामाजिक चळवळ, राजकीय पद्धतीची, राजकीय राज्य लेवलची चळवळ याच्याशी माझा संपर्क चालूच होता. अनेक उमेदवार लोकसभेत आहेत. त्यांचा स्वतः प्रचार आहे. तर आपली प्रचाराची पद्धत काय आहे आणि तुमचा प्रचार कुठे दिसत नाही, आणतच नाही. नाही, पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो मी. लोकसभेचं इलेक्शन लढवण्याच्या पाठीमागची भूमिका मी आपल्याला सांगतो. हे मी तुम्हाला काय सांगितलं की हे नगरपालिकेची निवडणूक लढल्यानंतर निवडणुकीत नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करताना ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून झालेल्या असताना मी 2 वेळा पराभूत झालो आणि त्याच्यानंतर फ्रस्ट्रेशन आलं. 15-20 वर्ष मी नगरपालिकेच्या राजकारणापासून लांब गेलो. लोकांना पैसे हवेत, लोक पैसे घेऊन मतदान करतात, मग वाईट वाटतं. कार्यकर्ता चुकला तर नेत्याला सांगतो, नेता चुकला तर जनतेला सांगतो, पण जनता चुकल्यानंतर कोणाला सांगायचं? हा प्रश्न माझ्याकडे निर्माण झाला. जनतेने चांगलं काय वाईट काय हे बघून मतदान केलं पाहिजे. चांगले कार्यकर्ते मग संपून जातात. पैसे घेऊन जर आपण चांगला कार्यकर्ता मारायला लागलो तर मग तुमची दखल घेणारा, तुमचे लढणारा माणूस कोण आहे? आज फार मोठा गॅप आहे म्हणजे बारामती क्षेत्रामध्ये, विशेषतः नगरपालिका क्षेत्रामध्ये एक हाती कारभार चालू आहे. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, विकास माथी मारला जातो, कोणाची चर्चा नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आज मला लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा का झाली त्याचं कारण आहे की यांच्यामध्ये वाद लागलेले आहेत, यांची ताकद डिवाइड झालेली आहे. माझा सारखा निष्ठावान कार्यकर्ता दाबून टाकला, यांच्या घराण्यामध्ये वाद लागलेत आणि शक्ती विकेंद्रित झालेली आहे. आम्ही त्याची वाट बघत नव्हतो, परंतु संधी प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही संपलेलो नाहीत. आम्ही योग्य वेळी ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस तुमच्या समोर दंड ठोकून उभा राहणार आहोत. हा संदेश पहिला मला पवारांना द्यायचा होता. दुसरी गोष्ट अशी की राज्य पातळीवर जर आपण जर बघितलं तर राज्य पातळीवर आमचे अनेक नेते आहेत. या नेत्यांना अनुलिखाने मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा काय पवारांनी नाही केला, पण राजकीय परिस्थिती जर आपण बघितली, रामदास आठवलेंना नोवेर केले. ते म्हणले आम्हाला 2 जागा द्या, 2 जागा नाही म्हणे 1 तरी जागा द्या, 1 जागा दिली तर मला समाजामध्ये तोंड दाखवायला जागा राहील. अशा पद्धतीची काकुळतीची विनंती त्यांनी केली, त्यांना नोवेर केले. जोगेंद्र कावडे शिंदे गटामध्ये आहेत. शिंदे गटामध्ये ते काय करतात कळायला मार्ग नाही. जागा वाटण्यामध्ये त्यांचा कुठं विचार झालेला नाही.
त्याच्यानंतर आपले प्रकाशजी आंबेडकर, त्यांच्याकडे ताकद आहे वंचितांची, फार मोठा त्यांचा पगडा आहे राजकारणावर. त्यांच्याशी चर्चा करत करत त्यांना झुलवत ठेवलं आणि ऐन वेळी त्यांना बाजूला केलेला आहे. आणि त्यामुळं आमच्या नेत्यांची गोची झाली. त्याच्यानंतर सामाजिक चळवळी आमच्या मोडीत निघालेल्या आहेत. आणि यामुळं मला असं वाटतं की याचा निषेध करण्यासाठी, दलित समाजाला, बहुजन समाजाला जागा करण्यासाठी आणि नेत्यांना सुद्धा याची जाणीव करून देण्यासाठी आपण जर उमेदवारी दाखल केली, आपल्या प्रचारामधून, सभामधून, लोकसंपर्कातून, मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न आपल्याला मांडता येईल. हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एखादा माणूस येतो, इथं इलेक्शन लढतो, त्याचं डिपॉझिट जपतो, तो पडतो आणि त्याला विधान परिषदेवर घेतलं जातं. लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बाहेरचा उमेदवार येतो, इथं त्यांच्यावर लढतो, तो पडतो, त्याचं डिपॉझिट जप्त होतो, तो लाल देवीच्या गाडीत फिरतो. आपल्यामध्ये आपण सामाजिक चळवळीसाठी काम केलं, फक्त शहरापुरतं आपण केलेलं नाही, सर्व जाती धर्मासाठी आपण संपर्क माझा चालू आहे. आणि बारामती शहर आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा माझं काम आहे. कितीतरी वेळा मी पवारांना मदत केली. दौंडमध्ये 16 नगरसेवक मी एका रात्रीमध्ये फोडले होते. काँग्रेस कमिटीचं कार्यालय, तिथं एक कुत्र दाखवलं होतं, एका पेपरमध्ये बातमी आली होती आणि दादा तिथं होते. 2 दिवस दादांनी प्रयत्न केले. सुभाष अण्णा कुल होते आमदार त्यावेळेस, त्यांनी प्रयत्न केले, पण कुणी त्यांच्या कार्यालयात फिरकत नव्हतं. मग सुभाष अण्णांनी अजितदादांना सांगितलं की तुम्ही विजय गवळ्यांना पाठवा तिथं, ते आले तर इफेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो. मी आणि शिवाजी कदम म्हणून माझे मित्र आहेत, आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यांच्यावर चर्चा केली, त्यांचा बुद्धिभेद केला, वैचारिक सुसंवाद साधला आणि 2 दिवसाच्या एक्झर्शनमध्ये 16 नगरसेवक आम्ही आमच्या बाजूला टर्न केले. एकही कार्यकर्ता नव्हता. 2000 लोकांची रॅली काढून सुभाष अण्णांच्या हातात दिली. शिरूरमध्ये असंच केलं, इंदापूरमध्ये असंच केलं. मग ही ताकद जी आहे माझी, ही ताकद सगळ्या भागांमध्ये आहे आणि त्या ताकदीचा वापर मला करता येईल. आणि म्हणून मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये उभा राहिलेलो आहे, जेणेकरून माझी ताकद मलाही कळेल, लोकांनाही कळेल आणि त्याचा बेनिफिट घेऊन उद्या माझ्या समाजासमोर माझ्या समाजाचे प्रश्न मांडणारा एकही नेता इफेक्टिव्ह सध्या विधान भवनामध्ये, संसद भवनामध्ये नाही. ती जागा भरावी. त्या जागेमध्ये समजा निवडून गेलो, आता काय झालं की मला संपर्क कमी आहे माझा, त्याच्यामुळे अधिकारवाणी मी काय बोलू शकत नाही. परंतु आज ना उद्या विधान भवनामध्ये, संसदेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता गेला पाहिजे, बहुजनाचा आवाज उठवला पाहिजे, या उद्देशाने मी लोकसभेवर उभा राहिलो. आता प्रचार यंत्रणेचं काय माहिती का, पवारांची ताकद खूप मोठी आहे, अफाट अशी त्यांची शक्ती आहे. म्हणजे सगळीच माणसाची शक्ती आहे, धनशक्ती त्यांच्याकडे आहे, त्यांचा संपर्क आहे, राजकारणात मोठी मोठी लोक आहेत, म्हणजे त्यांचं स्थान मोठं आहे. त्यांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला बंधनं पडतात. सध्या काय झालंय की निष्ठावान कार्यकर्त्यांचा संच कमी झालाय, निष्ठावान कार्यकर्ते आढळत नाही. पावसाची वाट बघणारे कार्यकर्ते जास्त आहेत. पाऊस कधी पडेल, पाऊस कधी पडेल, आपला पाऊस पडला तर आपल्या अंगावर पण पडला पाहिजे. पाऊस म्हणजे कशाचा पाऊस? पैशाचा पाऊस. आता काय झालंय, पवार म्हणले की पैशाचा पाऊस पडणार, त्यातल्या त्यात अजितदादाच्या निवडणुकीमध्ये असतील आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली, तर हा पैसा जो आहे, हा पैशाचा पाऊस पडल्यानंतर आपलं त्यात कल्याण व्हावं या अपेक्षेने कार्यकर्ते काय झालेले, आजूबाजूला थांबलेले, त्यांच्या प्रचारामध्ये मग्न. त्यामुळे सच्चा कार्यकर्ता मिळायला तयार नाही, निष्ठावान कार्यकर्ता मिळायला तयार नाही. आताच्या बोटावर मोजणारे लोक आहेत, पण ताकद तुकडी आहे. प्रचाराची पद्धत माझी अशी आहे की मी एकटा फिरतो, गाडीमध्ये ड्रायव्हर नसतो आणि संध्याकाळी 6च्या नंतर ग्रामीण भागामध्ये माणसं आढळतात. 6 वाजता आपण तिथपर्यंत पोहोचायचं. 9-9:30 लोक झोपून जातात. 1-2-3 तासाचा वेळ मिळतो. 1-2-3 तासाचा वेळ मिळाला तर मग 1 ते 2 गाव होतात. त्यामुळं संपर्क जो आहे, तो संपर्क माझा जो आहे, तो संपर्काला मर्यादा पडलेली. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की मीडिया आम्हाला हायलाईट करत नाही. सुनेत्रा वहिनी आल्या, सुप्रियाताई आले की मीडिया सगळं त्यांच्या मागे पळत असतो. चंबूवाळाहून ते जिथे जाते तिथं ते त्यांच्या मागे फिरतात. ते काय त्यांना बोलतात न बोलतात हा विषय काय बघत नाहीत. मग सुप्रियाताई हसल्या का, सुनेत्राताई भेटल्या का, मग त्यांना कसं वाटलं, मग ह्यांना कसं वाटलं, मग त्या कशा गेल्या, मग ते म्हणजे त्यांचं इच अँड एव्हरी गोष्ट प्रक्षेपित करण्यासाठी यांची झुंबड पडलेली असते. पण आता आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय 5 वर्ष, त्यांना माझं महत्वच माहिती नाही. म्हणजे महत्व त्यांना म्हणजे नगण्यच केलं त्या लोकांनी. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अशी अवस्था करून टाकलेली आहे सोशल मीडियाने, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने. आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त सुनेत्राबाई आणि सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया सुळे यांना दाखवलं जाते.
दादांची मुलाखत दाखवली जाते, साहेब दाखवले जात आहेत. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते लढतो या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधामध्ये आम्ही दंड टोकून उभे आहोत. पण त्यांच्या दृष्टीने ही बातमी नाहीये आणि त्यामुळे आम्हाला हायलाईट केलं जात नाही, त्यामुळे आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक मिनिट, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सुनेत्रा वहिनींनी आणि सुप्रियाताईंनी जेवढा त्यांचा स्वतःचा प्रचार केलेला आहे त्याच्या शतपटीने जास्त प्रचार त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांचा केलेला आहे. त्यामुळे ते घराघरात पोहोचलेले आहे. आता तुम्ही जर विचारलं की कोण निवडून आला तर ते सुप्रियाताई किंवा सुनेत्रा वहिनी यांचंच नाव येतील. तिसरा माणूस उभा राहिला हे त्यांना माहितीच नाही. मी कार्यकर्त्याकडे माझ्या पोहोचतो, त्यांना मी सांगतो की मी उभा आहे, तर मग ते त्यांना धक्का बसतो, तुम्ही उभा ना, आम्हाला कळलं नाही. आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व आपण अपक्ष केला गेला. आता हे बघा, हे सगळे पक्ष जे आहेत, हे सगळे पक्ष एकतर पवारांच्या विरोधात आहेत किंवा पवारांच्या बाजूचे आहेत. एखाद्या पक्षाला तिकीट मागायचं झालं तो एक तर तो पवारांच्या बाजूचा असतो किंवा पवारांच्या विरोधात असतो. पवारांच्या बाजूमध्ये शरद पवारांच्या विरोधात असलेला पक्ष अजित पवारांच्या बाजूला असतो, अजित पवारांच्या विरोधात असलेला पक्ष पवारांच्या बाजूला असतो. त्यामुळे कुठेही दगड मारला तर ते पवारांचं समर्थन असलेल्या पक्षाला दगड लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पक्ष कुठे शिल्लक राहिलेत, कुणाला उमेदवारी मागायची? बरं, जे आंबेडकर चळवळीचे पक्ष आहेत, बहुजनांचे जे पक्ष आहेत, या पक्षांची पद्धत तुम्हाला सांगतो. हे पक्ष काय करतात, ते सोशल इंजिनिअरिंगचा प्रकार चालू आहे. याच्यामध्ये हे काय करतात, हे जे आंबेडकरी चळवळीतले लोक आहेत, हे आंबेडकरी चळवळीतले लोक ह्या पक्षांचा कणा आहे, आंबेडकरी विचारांच्या पक्षाचा कणा. पण ते काय करतात, सोशल इंजिनिअरिंग खाली ओबीसीचा माणूस त्या ठिकाणी घेतात उमेदवार म्हणून. आणि हा जो आंबेडकरी चळवळीतला जो माणूस आहे, कार्यकर्ता आहे, त्याला बाजूला काढले जाते. त्यामुळं आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या पक्षांमध्ये आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता एकदम नगण्यच आहे. आणि मग आता कुणाच्या मागं पळायचा हा प्रश्न आहे. कोणत्या पक्षाच्या मागं पळायचं, कुणाला सांगायचं, कुणाला त्यांना तिकीट मागण्यामध्ये आता आपला वेळ निघून जायचा. बरं, अपक्ष निवडणूक उभा राहिलो तर आपल्याला कोणाचं रिस्ट्रिक्शन नाही, कोणाचं बंधन नाही, आपला आपण मालक, पक्ष बी आपला, नेता बी आपला. त्याच्यामुळं काय, अपक्ष राहिलो, विचारसरणी आपल्यावर कुठली बांधिलकी आपण थोपून घेतलेली नाही. आपण आपले इंडिपेंडंट आहोत. लोकांच्या समोर आपण एकटे जाऊ शकतो, लोकांचं कल्याणाचा विचार आपण एकटे करू शकतो, कोणाला विचारायची गरज नाही. म्हणून मी अपक्ष उभा आहे. आता हा विषय लोकसभा मतदारसंघ बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये इथं वर चष्मा जो आहे किंवा इथे कारकीर्द आहे, जी पवारांची कारकीर्द आहे, हे इलेक्शन जे लढतोय मी तर फक्त बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं इलेक्शन लढतो. इतर राज्याचा विचार मी केलेला नाही. राज्याचा विचार जरी केला तर पवारांच्या अँगलनेच मी विचार करण्याचं सध्याचं माझं धोरण आहे. कारण मी त्यांच्यावर फाईट करतो. आता मी त्यांच्यासमोर उभा आहे, फाईट करतो. म्हणजे मोठी माणसं आहेत ती, फाईट करणं हा शब्द कदाचित इम्प्रॉपर होईल, पण मी धाडस केले त्यांच्यावर लढण्याचं. आणि त्याच्यामुळं मी पवारांनाच हायलाईट केलेलं आहे. आणि पवारांना हायलाईट करायचं कारण असं, दुसरं कारण असं आहे याच्यापेक्षा, की सगळ्यात आंबेडकरी चळवळीचं, आंबेडकरी नेत्यांचं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं जे सबळ आहे, कर्तृत्वान आहे, त्या कार्यकर्त्यांना डिस्प्लेस करून ठेवण्याचं म्हणजे हे जे काम आहे, हे काम सगळ्यात जास्त पवारांनी केलेलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नुकसान करण्याचं काम पवारांनी केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघता मी पवारांना हायलाईट करतो. इतर पक्षांची माझं सध्या काय कोणाशी वाद नाही, भांडण नाही. माझं पवारांची तात्विक भांडण आहे, त्यामुळे पवारांच्यावर मी टीका करतो. बरं का, तसं बघितलं तर मोठ्या साहेबांच्यावर काम केलं, पवार साहेबांच्यावर. आता पवार साहेब वयाचे 83 वर्ष जे लढतायत, त्याचं कौतुक मला, माझ्या एक झुंजार कार्यकर्ता म्हणून मला मनापासून वाटतं. वयाच्या 83 वर्षी त्यांनी अजित पवारांचे हातगायला आणलेला आहे, पळता भुई थोडी केलेली आहे. हे कौतुकास्पद आहे, म्हणजे तो विषय नाही काय. तसं जर बघितलं तर आता पवार हा विषय काय, अजित पवार म्हणा किंवा पवार साहेब म्हणा, हा विषय मला म्हणजे त्यांचं माझं जुळलं अमुक हा विषय राहिलेला नाही. त्याच्यामुळं मी तो विचार करणं काय मला योग्य वाटतं. पवार मला अजित पवार चांगले का पवार साहेब चांगले हा काय विचार नाही. माझ्या दृष्टीने दोन्ही पवार सारखेच आहेत. असं बोललं जायचं की पवार साहेब होतं अजित पवार पवार साहेबांनी पण नुकसान केलंय माझं.
फक्त कसं गेले, पवार साहेबांनी मला नखं उरबडली नाही, अजित पवारांनी नखं उरबडलेले. त्याच्यामुळे माझा अधिक राग पवार साहेबांच्यावर नाराज आहे. मी त्यांच्यावर राग नाही, नाराज आहे पवार साहेबांच्यावर. माझ्यासारख्या म्हणजे गावकुसात राहणाऱ्या लक्ष्मण गवाळे सारख्या व्यक्तीच्या घरामध्ये वाढवून, आमराईमध्ये वाढून मी संस्कारित झालेलो आहे. अशा कार्यकर्ता त्यांनी पाठीमागे उदाहरण सांगतात, ते आर पाटलाला त्यांनी कुठून उचललं, कुठं बसवलं. माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांनी मातीत घातलेला आहे पवार साहेबांनी. त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज आहे, पवार साहेबांच्यावर राग नाही माझा त्यांच्यावर. पण अजित पवारांच्यावर माझा राग आहे. ज्या पद्धतीने त्यांनी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, माझ्या कुटुंबावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, समाजामध्ये ज्या पद्धतीने फूट पाडलेली आहे, म्हणजे केवळ मला एकट्याला हरवण्यासाठी समाजामध्ये अनेक लोकांना पदं दिली, अनेक लोकांना आमिष दिली, अनेक वाईट नाद लावले, चांगले नाद लावले, आणि समाज फुटला. तरुण पिढी एकत्र राहिलेली नाही, समाजामध्ये दुखळी निर्माण झाली. ही 40 वर्षावरून एकसंध केलेला समाज त्यांनी फोडून टाकला. म्हणजे अशा पद्धतीने वागल्यामुळे माझा अजित पवारांचा राग आहे आणि राहणार. तुम्ही आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचता. बारामती लोकसभा मतदारसंघ फार मोठा आहे, म्हणजे 23-24 लाख त्याचे मतदार आहेत. माझा आपल्याला मग अशी सांगितलं, कार्यकर्त्यांचा माझा अफाट संच नाही. एक आहे, माझ्याजवळ कार्यकर्ता नसला, मी ज्या ज्या गावात जातो त्या प्रत्येक गावामध्ये कधी ना कधी तरी मी कोणतं तरी काम केलेलं आहे, आणि हे काम मी केल्याची आठवण ते लोक मला तिथं करून देतात. गावागावामध्ये माझे लोक आहेत, माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. फक्त दलित मुवमेंट मधले नाहीत, इतर समाजातले पण लोक आहेत. आणि मग हे लोक जे आहेत ना, ही माझी ताकद आहे. त्या लोकांच्या पर्यंत मला पोहोचता येत नाही, अशी ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय होतंय की थोडंसं रिस्ट्रिक्शन पडतंय, मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. 1 गाव 2 गाव एवढेच फक्त यंत्रणा, मी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तेवढेच गाव घेऊ शकतो. आणि मी एकटा फिरणार असल्यामुळं एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये मला तिथपर्यंत पोहोचणं मुश्किल झालेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये पोहोचलो, पण तालुके 2-3 तालुक्यापर्यंत आता मी माझ्या माहितीप्रमाणे पोहोचलेलो आहे. अजून 2-3 तालुके माझे पोहोचायचे राहिलेले आहेत. आता तिथं पोहोचणं शक्य होईल का नाही मला माहित नाही. तर सोशल मीडियाच्या मार्फतच आता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला पेचपच्या ऑफर आल्या. कशाच्या? पॅचअपच्या म्हणजे कोणी तुम्हाला जवळ गेल्याचं करा. अच्छा, मॅनेज करायचा प्रयत्न केला का थोडक्यात? खरं तर मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विशेषतः पवार साहेबांकडून काही लोक, माझे मित्रमंडळी, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अजित दादांच्याकडून सुद्धा काही लोक माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी त्यांना एक प्रश्न विचारला त्यावेळेस, की तुम्ही माझ्यापर्यंत आला तिथपर्यंत सगळं ठीक आहे, तुमचं काय म्हणणं ते म्हणले तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नये. तुम्ही म्हटलं का भरू नये, त्याची काय कारण सांगता येतील का? पवार साहेबांना सहकार्य करण्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नये, दादांना सहकार्य करण्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नये. तर मी त्यांना असं विचारलं की बाबा, उमेदवारी अर्ज पवार साहेबांसाठी, अजित पवारांसाठी मी भरायचा नाही, याचं काय कारण सांगता येईल का तुम्हाला? मी का भरू नये असं? म्हणजे थोडक्यामध्ये हे लोक यायचे माझ्याकडे, मला शंका यांची अशी की ह्यांना पवार साहेबांनी पाठवलंय, अजित पवारांनी पाठवलंय का, हे स्वतःच माझ्याकडे आले श्रेय घेण्यासाठी. मी त्यांना विचारलं, तुमच्याकडे पवार साहेबांचा प्रस्ताव आहे का? मग ते गप्प बसायचे. अजित पवारांचा प्रस्ताव आहे का? तर ते गप्प बसायचे. काही कार्यकर्त्यांनी काय केलं, माझा पाठपुरावा केला, म्हणजे सातत्याने पवार साहेबांबरोबर पॅचअप करा असा जास्त प्रयत्न झाला. त्यांची नावं सांगायचं, माझे मित्र गावातले प्रतिष्ठित लोक आहेत. मग त्यांना काय सांगितलं की माझा 40 वर्षाचा राजकीय विजनवास ज्या लोकांच्यामुळं मला भोगावा लागला, जर राजकीय पुनर्वसन होणार असेल आणि पवार साहेबांना वाटत असेल की आपण एका चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय केलेला आहे आणि त्यामुळं त्यांची स्वतःची मानसिकता मी त्यांच्याबरोबर यावं असेल तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो. परंतु त्यांची तशी विचारसरणी आहे का, त्यांना तशी आवश्यकता वाटते का, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर मी मांडला. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मला नगरसेवक पद देणार आणि तुम्हाला जवळ केलं जाणार किंवा सामाजिक प्रश्न 12 वर्ष एवढा लिमिटेड मी राहिलेलो नाही. मी राज्य लेवलला गेलेलो कार्यकर्ता आहे आणि त्या पद्धतीचे प्रस्ताव तुमच्याकडे असतील, विधान भवनामध्ये किंवा संसद भवनामध्ये जाण्याची किंवा नेण्याची जर त्यांची इच्छा असेल, त्या पद्धतीनं मला जर वाटलं तर मी समाजाला बसून त्याचा विचार करू शकतो. गुपचूप निर्णय घेतल्यानंतर शिवतारे साहेबांनी गुपचूप निर्णय घेतला,
त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. असं मी करू शकत नाही. असं मी त्यांना सांगितल्यानंतर हे लोक माझ्याकडे यायचे बंद झाले आणि मध्ये फॉर्म दाखल केल्यानंतर अजितदादांची काही 1-2 व्यक्ती माझ्याकडे आल्या. त्यांना पण हाच प्रश्न विचारला. त्यांच्याकडे काय प्रस्ताव नव्हता. उगा आपलं यायचं आणि श्रेयवाद लाटण्यासाठी, विजय गव्हाणा मॅनेज केलं वगैरे करण्यासाठी लोक माझ्याकडे येऊन गेले. पण मला माहिती आहे की अजितदादा किंवा पवार साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार करणार नाहीत, राज्यसभेवर घेणार नाही. त्यांना मी इथंच वॉर्डाच्या राजकारणामध्ये गुंतून पडलेला हवा असणार आहे. हा प्रस्ताव माझा ते मान्य करणार नाहीत. माझी स्वतःची सुद्धा इच्छा त्यांच्याबरोबर काम करण्याची नाही. आणि त्याच्यामुळं काय झालं, हे पॅचअप करणारे जे लोक आहेत त्यांना असं वाटलं की काय काय लोकांनी मला हे सुद्धा विचारलं की तुमचे आता हे दौरे लागणार, त्याला डिझेलचे पैसे कुठून आणणार, तुम्ही आता फिरणार, त्याला सगळ्या भागामध्ये संपर्क आहे का, तुझ्याकडे तेवढे पैसे आहेत का. म्हणजे पैशांनी मला मोजलं म्हणजे गिणलं जायचा प्रयत्न केला. पण मी त्यांना मला कसं म्हणायचं आहे की तुम्ही पैशाने प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊ नये. प्रत्येक कार्यकर्ता विकाऊ नसतो. मी गरीब असेल पण मी विकाऊ नाही. जर विकाऊ असतो तर मग 20-25 वर्ष कशाला भांडत बसलो असतो मी. माझे भांडणं चेतत राहिली असते का, माझंच पॅचअप झालं असतो. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी की बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या तुलनेमध्ये बसतोय असं मला कधी म्हणायचं नाही. मी स्वप्न सुद्धा विचार करू शकत नाही. त्यांनी काम चालू केलं. महाडच्या संघर्ष करायला ते ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस त्यांचं एक अपत्य, त्याचं निधन झालं होतं. त्याचं दफन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस चळवळ चालू केली तर त्यावेळेस कुठे यंत्रणा होती, कुठे पैसे होते. त्यामुळे पैशामुळे सगळं होतं असं नाही. पैसा नसला तरी हे सगळं होतं. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो, मी उभा राहिलो, माझी हार झाली, जीत झाली हा विषय नाही. जिंकणाऱ्या माणसाचा इतिहास होतो असं नाही, हारणाऱ्या माणसाचा इतिहास असतो. माझ्याकडे पैसा नाही, यंत्रणा नाही, काहीच नाही, परंतु तरी मी एकांगी फिरतो. जे काय मतदान असेल ते माझं 2-5 कार्यकर्ते असेल, माझ्या समाजाचं मतदान असेल. आता तुम्ही निवडणूक लढवताय, तुमची कामाची दिशा काय असेल? कामाची दिशा जर निवडून आलो, सपोज आता मी काय झालं 3 तालुक्यांमध्ये पोहोचलो नाही. 3 तालुक्या पण अजून मला पोहोचायचं राहिलं, माझी यंत्रणा कमी असल्यामुळे. 3 तालुक्यापर्यंत पोहोचलो असतो तर कदाचित फार मोठा मताधिक्य घेऊन या दोघांच्या फ्रॅक्शनमुळे कदाचित अशी शक्यता निर्माण होऊ शकली असती, कदाचित मी निवडून पण जाऊ शकलो असतो. तर आता मी 3 तालुक्यामध्ये पोहोचलेलो नाही. त्याच्यामुळे पुढे काय घडणार आहे हे काय मला सांगता येत. आता मतदान किती होणार आहे हे पण मी सांगू शकत नाही. मला लढायचं म्हणून मी लढलेलो आहे. पण जे काय वोटिंग मला मिळेल त्याला वोटिंगमुळे मला मानसिक बळ मिळणार आहे. जे काय वोटिंग 1000 असेल, 2000 असेल, 5000 असेल, 10,000 असेल, 1,00,000 असेल, 2,00,000, जे काय वोटिंग असेल हे मला इन्स्पायर करणारे वोटिंग असेल. कारण तुम्ही लक्षात घ्या, 20 वर्षाच्या राजकीय विजनवासानंतर मी डायरेक्ट लोकसभेच्या इलेक्शनला उभा राहिलो. नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 2 वेळा मी पराभूत झालो. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये मी कुठेही दिसत नसताना सुद्धा मी त्या ठिकाणी उभं राहिलो. लोक 30-30, 40-40 वर्षापूर्वी मी त्यांच्यासाठी केलेलं काम त्याची आठवण जपून ठेवतात आणि त्याची उतराई होण्याचा प्रयत्न करतात. मला मतदान पडणार नाही असं नाही. माझी अडचण काय की मी त्या लोकांच्या पर्यंत पोहोचायला कमी पडतोय. जिथं मी जातोय तिथं गावातले 1000, 500, 2000 मतं मी घेऊनच बाहेर पडतोय. हे जे मताचं संकलन होणार आहे ही माझी ताकद राहणार आहे. लोकांनी केलेलं जे हे प्रेम आहे हा ठेवा माझ्याजवळ असणार आहे. आणि याच्यानंतर मी सातत्याने या लोकसभा मतदारसंघामध्ये पुढच्या पंचवार्षिकला उभा राहणार आहे. मी थोडा लेट केलेला आहे पण पुढच्या पंचवार्षिकला मी उभा राहणार आहे. त्यामुळे घर ना घर, तालुका ना तालुका चालण्याचं माझ्या डोक्यामध्ये धोरण राहणार आहे. कदाचित यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला पण मी उभा राहू शकतो अजित पवारांच्या विरोधामध्ये. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे झालं राजकीय. सामाजिक दृष्ट्या जो लॅकून आहे तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्र लेवलला इथले संघटना समाज बांधून महाराष्ट्र लेवलला सुद्धा एक बार्गेनिंग पॉवर त्या ठिकाणी तयार करण्याचा प्लॅन आहे. 1-2 राजकीय पक्षाची निमंत्रण आहेत माझ्याकडे की मी त्यांच्यावर जावं. मी त्यांना म्हणलं थांबा, लोकसभेचे इलेक्शन झाल्यावर आपण त्याच्यावर विचार करू. तर कदाचित एखाद्या मोठ्या पक्षामध्ये, राष्ट्रीय पक्षामध्ये किंवा ताकदवान पक्षामध्ये कदाचित ते लोक माझ्याकडे येतील. मी त्यांच्यावर चर्चा झाली तर एंट्री होऊ शकते, मोठं पद, मोठी जबाबदारी मिळू शकते. पुढच्या काळामध्ये मला एनकेन प्रकारे आमदारकी मिळालीच पाहिजे, खासदारकी मिळालीच पाहिजे या भावनेनंच मी माझ्या कामाचा इथून पुढचा माझ्या कामाचं धोरण असणार आहे, माझी हालचाल असणार आहे, माझं उद्दिष्ट असणार, दृष्टिकोन असणार आहे. जेणेकरून हे मला आमदारकी खासदारकी पाहिजे
हे माझ्या स्वार्थासाठी नकोय, मला प्रश्न मांडायचे आहेत लोकांचे. या ठिकाणी आता तुम्ही लक्षात घ्या, अजित पवार असतील, पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, इलेक्शन झाल्यानंतर हे लोकांना भेटतात का? तुम्ही सांगा मला, भेटतात का? त्यांना भेटायला सोपं आहे का? दौंडमध्ये एक नगरसेवक आहे ख्रिश्चन समाज, ते म्हणला आम्ही दौंडचे नगरसेवक सुप्रिया ताईंना भेटायला गेलो दिल्लीला वेळ घेऊन. ते म्हणले हे कोणी बोलवले, यांना कोणी बोलवले म्हणले, आणि न भेटता निघून आल्याचं ते सांगतात. मला माहित नाही का ते तसे सांगतात. पवार साहेबांच्याकडे भेटणं शक्य आहे का? पवार साहेबांच्या पेक्षा त्यांचे पीए जे आहेत ना, ते गडकरी म्हणले होते ना एकदा, चहापेक्षा किटली जास्त गरम. ते हेलिकॉप्टर मधनं परवा दिवशी उतरताना एक क्लिप बघितली, लोक भेटायला आलेले, ते बॉडीगार्डने हाकलून लावले. पवार साहेब म्हणले त्यांना बाजूला काढा, हाकलून लावले. आपल्याला त्यांना निवडणुकीत ते आपल्यापर्यंत येतात, आपल्या घरापर्यंत येतात, त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे, दादापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे. त्यामुळे लोकांची जी कामं आहेत, तुम्ही विकास कामं करता, ठीक आहे, विकास कामं करताना त्यामध्ये स्वार्थ आहे. विकास कामाचा दर्जा वगैरे त्याच्यावर तुम्ही जर प्रश्न विचारला तर मी बोलेन त्याच्यावर, तो काय विषय नाही. परंतु विकास कामाच्या, पक्षाच्या आणि स्वतःच्या साम्राज्य सांभाळण्यासाठी जो वेळ त्यांना खर्च पडतो, त्यातून सर्वसामान्य लोकांच्या कामाला वेळ कमीच आहे. लोकांना दैनंदिन अडचणी असतात, दैनंदिन गरजा असतात, महत्वाची कामं असतात, बदलीचं काम, नोकरीचं काम, आजारपणाची कामं, छोटी छोटी सर्वसामान्य माणसं छोटी कामं असतात. छोट्या कामासाठी यांना वेळ नसतो. हा लॅपोना भरण्यासाठी, समजा मी आमदारकी मला मिळाली, विधान परिषद घेतलं किंवा राज्यसभा घेतलं, तर मी बारामतीतल्या सर्व लोकांना, आसपासच्या जिथं जे लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकतात त्या सर्व लोकांना त्यांच्या छोट्या मोठ्या कामासाठी मी स्वतःला उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून मला आमदारकी किंवा खासदारकी पाहिजे, आणि पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी त्या दृष्टीने कामाला लागणार आहे. समाज पण माझ्या पाठीशी उभा राहील. महादेव जानकर सारखा कार्यकर्ता माझा मित्र आहे. बस स्टँडवर झोपून त्यांनी स्वप्न बघितले की मला पंतप्रधान व्हायचं, मला हेलिकॉप्टरने मी येणार आहे. आले ते हेलिकॉप्टरने येतात, पंतप्रधान होतील. आता खासदारकी त्यांना मिळाली, त्या दृष्टीने चालले, खुश असतात. ते बघा ना कसे डान्स करतात, कसे हसत असतात, म्हणजे एकदम खुश झाले ते. काही यंत्रणा नाही त्या माणसाकडे, माणूस नाही, पैसा नाही, काय नाही, दुसऱ्याच्या घरात राहायचं, दुसऱ्याने दिलं खायचं, दुसऱ्याचे पैसे घ्यायचे, पण तो माणूस तिथपर्यंत पोहोचला. मी हे स्वप्न का बघू नये? तुमचा बारामती नगर राजकीय प्रवास आता बरेच दिवस झाले, त्याची कारकीर्द झालेली आहे आणि आता लोकसभेचं देखील मोठं आव्हान आहे. तर मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना एवढा संदेश आहे की हे जे आता विकास कामाच्या संबंधित सांगितलं, विकास काम. आता विकास कामाचा हा जो का नाही भोपळा, हा विकास कामाचा भोपळा कसा फुसका आहे याच्या डीप मध्ये लोकांनी गेलं पाहिजे. आता तुम्ही पत्रकार लोक आहेत, मीडिया तुम्ही काय दाखवता? माझी इलेक्ट्रॉनिक मीडिया. अजित पवारांनी विकास केला, पण अजित पवार नेमका काय विकास केला हे कुणी दाखवलंय का? मला सांगा, दाखवलंय का? आता हे सेंट्रल बिल्डिंग आहे, सेंट्रल बिल्डिंग जे आहे ते सेंट्रल बिल्डिंगचे किती दिवस झाले ते सेंट्रल बिल्डिंग हो भिंतीला चारा पाडल्या. त्याचा जो पूल आहे, म्हणजे ते कृषी भवन वगैरे जोडणारा जो पूल आहे, ते तुटायला लागलाय. दरवाजा बंद करून त्याची दुरुस्ती चालली. 5 कोटी रुपये 6 कोटी रुपये काहीतरी त्याच्या दुरुस्तीचा खर्च आहे. आपली कोर्टाची इमारत बघा, स्लॅब 1-2 वेळा खाली पडले, म्हणजे गळून खाली पडलेले. आपली ही जी बिल्डिंग आहे सेंट्रल बिल्डिंग खाली धसायला लागलेली आहे. म्हणजे ही जी यंत्रणा आहे हे बघा ना तुम्ही. म्हणजे ही अजित पवार म्हणतात मी 6 वाजता उठून माझ्याबरोबर सगळे काम क्वालिटीने झालं पाहिजे, त्याचं दक्षता ठेवतो. मग आता इतक्या कमी दिवसामध्ये बिल्डिंग पडायला कशी काय लागली? ही अवस्था अशी का झाली हे तुम्ही खोला जाऊन बघितलं पाहिजे. दुसरं तुम्हाला सांगतो, 8 शाळा आहेत आपल्या नगरपालिके हातीमध्ये, 8 शाळा. त्यातल्या 4 शाळांना इमारती नाही. अशा अनेक प्रश्न आहेत. हे विकास दादाने विकास केला. या विकासामध्ये त्यांनी विकास करताना अदूरदृष्टीपणा दाखवलेला आहे, पैसा पाण्यासारखा खर्च केलेला आहे. आता नदीचं आस्तरीकरण केलेलं आहे, कॅनॉलचं. काय त्याची गरज होती? आता नदीमध्ये काय केलं ते म्हणले हे करायचं, काय ते चौपाटी, बारामती चौपाटी. आता चौपाटी तुम्ही बघा, तिथं सगळं नगरपालिकेचं आपल्या शहराचं घाण पाणी त्या सोडलेलं आहे. ते तो दुर्गंधीने त्या नदीमध्ये थांबू शकत नाही. तर चौपाटी करायला, भेळपुरी खायला कोण जाणार आहे मला सांगा? त्यापेक्षा तिथं जर समजा ते पाणी अडवलं असतं, अडवून त्या ठिकाणी जलाशय तयार केला असता, लोकांच्या बोरिंगला पाणी लागलं असतं, त्यामध्ये लाईट इफेक्ट सोडले असते, बोटिंग करता आलं असतं, दिसायला बी दिसलं असतं, लोकांची पाण्याची गरज बी भागली असती. काय विकास करायचा तुम्हाला काय कळणार? दुसरीकडे कुठेतरी बघता इथं आणून त्याचे प्रयोग करतात, याची गरज नाही. बिबट्या सफारीचं सांगितलं मध्यंतरी, म्हणले बिबट्या सफारी करायचं. बिबट्या सफारी कुठं करतात? शहराच्या लागून गावात बिबट्या सफारी करतात का? पाठीमागे मला एखादा बिबट्या रस्त्याने यायचा आणि तुम्हाला हाय हॅलो करायचा.
पळू नको थांब जरा, दादानीच मला आणलं इकडे तुला खायला. म्हणजे अशी वेळ यायची. पाट्यामध्ये एकदा काय केलं म्हणतं ते अतिरेकी ट्रेनिंग सेंटर काढायचं. अतिरेकी ट्रेनिंग सेंटर मग त्यांना अप्रूव्ह काय की भारत देशामध्ये फक्त 2 ठिकाणी अतिरेकी ट्रेनिंग सेंटर मंजूर झाले असं दादाने सांगितलं. माझा शब्दवेध म्हणून पेपर होता, त्याच्यामध्ये मी टीका केली. इथं जर तुम्ही अतिरेकी ट्रेनिंग सेंटर काढलं, अँटी अतिरेकी ट्रेनिंग सेंटर जर काढलं, तर अतिरेक्यांच्या इकडे लक्ष जाईल. कोण बॉम्ब लावल, कोणते त्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवल, नाही तर त्या स्कूटरच्या डिक्कीमध्ये ठेवल, बॉम्ब स्फोट होण्याची शक्यता आहे, कुठं गोळीबार होईल. म्हणजे शांततेने जाणाऱ्या माणसाला शांततेने जगू द्या ना. हा जो विकास आहे ना, हा विकास कोणत्या पद्धतीने चालला आहे आणि हा विकास करताना विध्वंस कसा होणार. तुम्ही विध्वंस म्हणजे तुम्ही बघता कोणाचं आता एक जणांनी घर बांधलं, संजय कदम म्हणून ग्रस्त आहे गौतम नगरच्या भागात, आत्ताच त्यांनी घर बांधलं. आता तो तिथून ते काय केलं, ते अंडरग्राऊंड काहीतरी मार्ग काढायचं चाललाय. त्याला काय मंजुरी नाही, त्याचा काय प्लॅन नाही. त्यांना सांगतात की तुम्ही ते तुमचं ते कंपाऊंड पाडावं लागेल, घर पाडावं लागेल. बिचारा हादरून गेला. म्हणजे घर बांधल्यानंतर हा विकास कधी कोणता प्लॅन आणलं, कोणाचं घर पडेल, घर बांधावं का नाही, दुकान टाकवं काय, अशी परिस्थिती आहे. तर या विकासाला लोकांनी विरोध केला पाहिजे. एक भाग दौंडमध्ये एक भाषण झालं, त्याच्यामध्ये दादा म्हणले की आम्ही बारामती सारखा तुमचा विकास करू. बारामती सारखा विकास, बारामतीमध्ये येऊन जर बघितलं तुम्हाला विकासाच्या संपूर्ण त्रुटी लक्षात येतील. बारामती सारखा विकास म्हणजे कधी घर पडेल, कधी दुकान पडेल, असला विकास तुमच्याकडे आणला गेला तर तुम्हाला त्राही बघावं होऊ शकतं. विकासाचा हा जो हे देखावा आहे, हा देखावा मीडियाने सुद्धा फोडला पाहिजे. तुम्ही जाऊन सगळे बघा तिथं काय त्रुटी आहेत ते दाखवलं पाहिजे, लोकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, जातीपातीला बघून मतदान करू नये. शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था झाली, ते जातीपातीचं उमेदवार बघून आपण त्यांना वोटिंग करतो. हे जातीपातीचं राजकारण आपण केल्यामुळं खरे उमेदवार निवडून जात नाहीत, चांगले कुशल उमेदवार निवडून जात नाहीत. त्याच्यामुळे कुशल माणूस जो असेल, कुणी असेल, त्याला वोटिंग केलं पाहिजे. पैशाला भुलून कार्यकर्त्यांनी, चांगल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करू नये. पैशाला भुलून आपण वोटिंग करू नये. आपल्याला सत्सक बुद्धीला जे पटेल, जे विशेष समाजासाठी, पुढच्या फ्युचरसाठी ज्याच्याकडे योग्य प्लॅन असतील, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा पद्धतीने जाणारे लोक जे असतील, अशा लोकांना थोडंसं आता ह्यावेळेस घरी बसवलं पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्याला निवडून दिलं पाहिजे. आणि हे वाद जे आहेत, हे वाद आता कुठपर्यंत गेलेले आहेत, सत्तेचे वाद कुठपर्यंत गेलेले आहेत. एकमेकापासून इतकी जीवाची भीती निर्माण झाली की हे काय करतील, एकमेकाचा जीव घेतील अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे. नवीन पिढीमध्ये बॉडीगार्ड घेऊन फिरायची वेळ आलेली आहे. आता हे लोक जर अशा पद्धतीने जर सारखे सातत्याने जर निवडून आले तर उद्या बारामतीचा या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही घराणेशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता पवारांना थोडा वेळ आराम दिला पाहिजे. तुम्ही काय करता, सातत्याने जनतेला माझं म्हणणं असं की तुम्ही सातत्याने त्या लोकांना वोटिंग करता, विक्रमी वोटिंग करता. विक्रमी वोटिंग आणि सातत्याने निवडून येण्यामुळे तुम्हाला तुमची गरज राहिलेली नाही. आज पहिल्यांदा हे लोक तुमच्या दारादारात येतात, नाही तर फॉर्म भरायचं, सांगता सभा घ्यायची, निवडून यायचं. अशा पद्धतीने सगळा खेळ चालल्यामुळे तुमचं महत्व कमी झालं आणि त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे. त्यामुळे विक्रमी मतदान आणि आपल्या दारात न येता मतदान हे प्रकार मतदारांनी थांबवले पाहिजे. आपण मतदान देणारे, बटन दाबणारी यंत्रणा आहोत. आपण माणूस आहोत. लोकशाहीने तुम्हाला राजा घडवण्याचा अधिकार दिलेला आहे. सातत्याने पवारांना निवडून देण्यामुळं हे विचित्र परिस्थिती संपूर्ण ह्या परिसरामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली. त्यामुळे यावेळेस माझी स्वतःची कळकळीची विनंती मतदारांना की तुम्ही यावेळेस ना सुप्रिया नसून येत ना, माझ्यासारखा कार्यकर्ता, गरीब कार्यकर्ता, एकदा वोट देऊन बघा. माझं काम कसं होतं ते बघा. मी नसेल तुम्हाला आवडत, दुसरा एखादा चांगला कोणी उमेदवार शोधा. पण पवारांना घरी बसवा अशी माझी त्या मतदारांना विनंती आहे आणि मतदार त्या पद्धतीने करतील अशी अपेक्षा मला आहे.